स्वराज दर्शन, स्वराज दर्शन। गाव करी विकास स्वप्न साकार, पोहोचला आवाज घराघरात। महाडचा चेहरा तुकाराम साळुंके जनसामोरा, संपादक घेऊन नवा विचार। सरपंच कट्टा विकासाची वाट, सरपंच कट्टा विकासाची वाट। नमस्कार, मी तुकाराम साळुंके आपणा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या स्वराज दर्शन ह्या वृत्तवाहिनीमध्ये स्वागत करतो। प्रेक्षक हो, मी पुन्हा नव्याने घेऊन आलोय सरपंच कट्टा भाग 2 आणि ह्या आपल्या कार्यक्रमामध्ये शिरसावणे ग्रामपंचायत सरपंच रवी धोत्रे हे आता आपल्यासोबत सहभागी झालेले। धोत्रे सर, तुमचं स्वराज दर्शनमध्ये स्वागत आहे। नमस्कार। काय सांगाल, आपली राजकीय कारकिर्दी केव्हा आणि कधी सुरू झाली? सर्वप्रथम आमच्या शिरसावणे ग्रामपंचायतीमध्ये स्वराज न्यूज चॅनलचे संपादक आणि त्यांचे सहकारी आले, त्याबद्दल मी शिरसावणे ग्रामपंचायतीच्या वतीने तुमचं सर्वप्रथम शाब्दिक असा आभार मानतो। राजकीय कारकिर्दी सांगितले झाले तर जवळजवळ मी वयाच्या 20 ते 21व्या वर्षी या ग्रामपंचायतीचे पहिले सदस्य म्हणून निवडणूक लढवली आणि ती निवडणूक लढवत असताना मी त्यावेळी एक मताने मला हार पत्करावी लागली आणि त्याच्यानंतर मी जवळजवळ ते हार न मानता मी राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात या गावामध्ये, या विभागामध्ये किंवा मी समाजामध्ये काम करत सतत राहिलो आणि मी माझं नेतृत्व सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर माझ्या गावातील ज्येष्ठ लोकांनी त्या माझ्या कामाची धडपड पाहून आणि कामाची पोचपावती म्हणून गेल्या 2022मध्ये मला बिनविरोध सरपंच म्हणून 20 वर्षांनी मी बिनविरोध सरपंच म्हणून म्हणजे 20 वर्षापूर्वी तुम्ही ग्रामपंचायत सदस्य पदासाठी उभे होता, आपण पराजय झालात। पुन्हा गावाने आपल्याला 20 वर्षानंतर संधी दिली आणि डायरेक्ट थेट सरपंच झाले। अच्छा, काय सांगाल, गावामध्ये आता परत किती विकास कामे आपण केलेले आहात, अजून किती विकास कामे करणार आहात? आकड्याच्या बाबतीत सांगायला गेलं तर खूप मोठा तो आकडा होईल, पण वस्तुस्थिती तुम्ही पाहिली तर आमच्या गावामध्ये ज्यावेळी मी सरपंच झाल्याच्या नंतर माझ्या अगोदरच्या सरपंचाने त्यांच्या ताकदीने प्रत्येक सक्षम सरपंच झाला। माझ्या अगोदर मला वाटते 6 सरपंच झाले आणि मी 7वा सरपंच आहे आणि त्यांनी त्यांच्या ताकदीने ह्या गावाचा विकास जेवढा साधता येतो तेवढा त्यांनी साधला आणि त्यानंतर त्यांनी तो पाया तयार केला होता। त्या पायावरती आपल्याला कलश उभरायचा होता। आमची ग्रामपंचायत 1992 मधून विनेरे ग्रामपंचायतीमधून वेगळी झाली आणि त्यानंतर आमची स्वतंत्र ग्रामपंचायत झाली आणि त्यानंतर आमचे जवळजवळ लेडीज असू द्या, पुरुष असू द्या, असे सरपंच झाले आणि त्या प्रत्येक सरपंचाने आपल्या कारकिर्दीमध्ये उत्तम प्रकारे काम केले। पण मी सरपंच झाल्याच्या नंतर मला देखील तेवढं खूप मोठं चॅलेंज होतं, कारण त्या विकास कामाच्या नंतर बराचसा खूपसा असा अंतर पडलेला होता आणि जवळजवळ आमच्या गावचे रस्ते असू द्या, गावचे तुम्ही शैक्षणिक दर्जा असू द्या किंवा गावचा आमचा स्मशानभूमीचा प्रश्न असू द्या, आमच्या गावचा पाण्याचा प्रश्न असू द्या, आमच्या गावच्या एखादे धार्मिक स्थळं आहेत त्यांचा विकास असू द्या, असे अनेक प्रश्न होते आणि माझ्यासारख्या सरपंचांनी, तुम्हाला देखील माहिती आहे महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या कोकणामधला सरपंच ज्यावेळी होतो त्यावेळी त्याला हा विकास साध्य करताना खूप मोठ्या कसरत करावी लागते, कारण कोकण भाग असा आहे आणि आमचा देखील शिरसावणे गाव असा आहे की भौगोलिकरित्या विखुरलेला आहे। एक वाडीपासून एक वाडी 2-2, 2.5, 3-3 किलोमीटर असल्यामुळं तो विकास ज्यावेळी येतो त्यावेळी तो कमीच पडत असतो, कारण काही गावातून एक स्टार्ट रस्ता झाला तर शेवटच्या रस्त्यापर्यंत गाव असतो, पण आमच्या जवळजवळ 8 वाड्या आहेत आणि 8 वाड्यात 8 रस्ते आहेत। त्यामुळं 8 वाड्यांना 8 रस्ते देणं हे कुठल्याही राजकीय पुढाऱ्याला किंवा कुठल्याही नेत्याला तर शक्य झाले नसतं। पण माननीय आत्ताचे मंत्री महोदयांनी, त्यावेळी मी झालो त्यावेळी ते 2.5 वर्षे आमदार, जेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते त्यावेळीचे आमदार आणि आत्ताचे माननीय मंत्री महोदय भरतशेठ गोगावले यांनी आपले होणारे विद्यमान रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री, जवळजवळ ते फायनलच आहेत आणि त्यांना पालकमंत्री बोलाय काय हरकत नाही आणि माननीय तरुणाचे प्रेरणास्थान असलेले विकासशेठ गोगावले यांनी माझ्या जो नेतृत्व माझं गावामध्ये सिद्ध करण्यासाठी जे सहकार्य केलेले आहे त्यामुळे मला हे शक्य साहेब झालं। किती कोटीचा निधी आपण गावामध्ये? जवळजवळ मी तुम्हाला मागे सांगितलं, आकडे सांगतो तर तुम्हाला असं वाटतं की खूप मोठा आकडा, एक माझ्या अंदाजे 7 ते 8 कोटीचा विकास आहे। काय काय त्याच्यामध्ये? त्याच्यामध्ये मी सांगायचं झालं तर मुख्यमंत्री सडक योजने हा आमचा 3.5 किलोमीटरचा रस्ता जवळजवळ 3.5 कोटीचा आहे। आमची शिरसावणे धनगरवाडी साहेब आहे, जवळजवळ देश स्वतंत्र होऊन त्या गावामध्ये डांबरी रस्ता नव्हता, दळणवळणाचं खूप अडचण होते, कारण एखादा जर माणूस आजारी झाला तर तिथे एखादी रिक्षा जात नव्हती आणि त्याच्यानंतर आम्ही
त्यासाठी माननीय मंत्री महोदयांना विनंती केली आणि शेठनी तो तुरंत आम्हाला ते काम दिलं आणि तो रस्ता झाला. नंतर आमची शिरसोणे दहिबगर वाडी म्हणून आहे, त्या वाडीचा जाणारा एक रस्ता आम्ही केला. त्यानंतर आमच्या मुस्लिम समाजाची वस्ती आहे तिथं जाण्याचा रस्ता केला. आमच्या बौद्ध समाजाची वस्ती आहे तो रस्ता केला. आमच्या आता आपण जिथून मुलाखत घेतो इथं आमच्या बाजूला दलवीवाडी आहे, त्या देखील गावाचा रस्ता केला. आणि आता आपण जे बसलेले आहे हे आमच्या गावचे एक आराध्य दैवत आई कालकाई झोलाई आहे, आई कालकाई देवी आहे. आणि त्या कालकाई देवीचे इथे यात्रेचा खूप मोठा उत्सव होतो. आणि ही सान देखील त्यावेळी पत्र्याची म्हणजे पोल टाकून शेड होता, पण तो आम्ही माननीय मंत्री महोदय आणि त्याचप्रमाणे आता आमचे विद्यमान जिल्हा परिषद सदस्य आहे निलेश टाटरे आणि माननीय भरतशेठ गोवाल यांचे जे सहाय्यक आहे सुयसहाय्यक राजू जाधव या लोकांच्या मी कानावर टाकल्यानंतर माझ्या गावाचा पहिल्या विकासाचा प्रारंभ झाला तो हा आमच्या गावदेवीच्या साणेपासून. आणि ही जवळजवळ 20 लाखाची साण दिली. त्यानंतर आमच्या इथे रामवाडी आहे आणि रामवाडीमध्ये तुम्ही जाऊन बघा. मला तरी असं वाटतं आजूबाजूच्या 4 गावामध्ये तरी असं मी तालुक्यात नाही बोलत पण आजूबाजूच्या 4 गावामध्ये एवढा मोठा सुसज्ज सभागृह असेल असं मला वाटतं. एवढा मोठा मस्तपैकी एक 25-30 लाखाचा 30-1 लाखाचा सभागृह बांधला. त्यानंतर आम्ही आमच्या गावदेवी कालकाईचं बोलले त्या गावदेवीचं आम्ही गावातल्या लोकांनी लोकवर्गणीतून ते मंदिर बांधल्याच्या नंतर त्याला जे सुशोभीकरणासाठी आहे त्याला देखील माननीय मंत्री महोदय यांच्याकडून आम्ही भरतशेठ गोवाल यांच्याकडून निधी घेतला. त्याचप्रमाणे आमच्या गावाची स्मशानभूमी आहे, जवळजवळ आमच्या 4 ते 5 वाड्या त्या स्मशानभूमी जाते, जवळजवळ एक RCC स्मशानभूमी झाली. अशी अनेक काहीतरी मी सांगण्यात त्याच्यात एखादं काम राहू शकतो. महाराष्ट्रामध्ये पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या गावामध्ये पाण्याचा प्रश्न आमच्या गावामध्ये तसा पाण्याचा प्रश्न नाही. आमचा गाव हा टंचाई मुक्त आहे. तुम्हाला जे विचारायचं असेल तर असं की जल जीवन मिशनच्या बाबतीत तुमच्या गावामध्ये काय तर आमच्या गावामध्ये जल जीवनच्या कामाची परिस्थिती उत्तम प्रकारे आहे. आज आमच्या गावाला ज्या प्रत्येक वाडीना जी टाकी भेटलेल्या आहेत पाण्याच्या त्या उत्तम प्रकारे RCCच्या टाक्या आहेत. जी पाईपलाईन ज्या देखील चालली आहे अजून आमची लाईन चालू झाली नाही पण 90% आमची लाईन झालेली आहे. आतल्या गावातली घरातील वितरण लाईन राहिलेली आहे. बाकी 90% आमची लाईन झाली नाही. ते 90% काम हे खूप चांगल्या दर्जाचं आहे. कारण आमच्या गावचे उपसरपंच असू दे, आमच्या गावच्या ग्रामपंचायतीच्या काही बॉडी असू दे, आमच्या गावचे माजी सरपंच आहेत म्हणजे त्याच्यामध्ये असतील संजय दलवी असतील, आमच्या वैभवी दलवी असतील, वैभवी विलास दलवी, आमच्या अनिता घाणेकर असतील, आमचे सीताराम पालांडे असतील, मोहन धोत्रे असतील. हे सगळे लोक ह्या विकास कामावर लक्ष ठेवून उत्तम प्रकारे प्रत्येक वाडीला ते काम करून घेतं. कारण आम्हाला माहिती आहे की तालुक्यामध्ये पाण्याची परिस्थिती जलजीवनबद्दल खूप मोठ्या असे इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून आम्ही ऐकत आहे की तिथल्या ठेकेदारांनी खूप काय आमच्या ठेकेदारांनी आमचं काम चांगल्या उत्तम प्रकारे चालू आहे आणि ते आम्ही करून घेतो आहे. ठेकेदारापेक्षा साहेब आपण गावातल्या लोकांनी जागृत राहून ते काम करून घेणे. जेव्हा काम चालू असते त्या कामाची क्वालिटी योग्य आहे की अयोग्य आहे हे तिथल्या गावाने बघून घ्यायचं असेल. त्या पद्धतीने आमचं गावाचं काम चालू आहे. महाराष्ट्रामध्ये मराठी शाळा बंद पडत आहेत. जिल्ह्यामध्ये पेन आपल्या मोठा आकडा आहे. तुमच्या गावामध्ये मराठी शाळेची परिस्थिती काय आहे आणि किती उपरत शाळा आहे आमच्या आणि मराठी शाळा टिकावी ह्यासाठी आपण सरपंच म्हणून काय प्रयत्न करतो? आमच्या गावाच्या लोकसंख्येनुसार आमच्या गावची ग्रामपंचायतीची लोकसंख्या म्हणजे जवळजवळ एक 700 लोकसंख्या मतदार यादीत आहे आणि अशी ओव्हरऑल पकडली तर 1200 लोकसंख्या. पण इथं आम्ही मराठी शाळा टिकवण्यासाठी आमच्या शाळेचा पट इतर शाळेपैकी बऱ्यापैकी केंद्रामध्ये मला वाटतं 2 नंबरला पट असणारी शाळा आहे. आता आमच्या मराठी शाळेचा पट जर बघितला तर मला वाटतं 12 की 14 मुले आहेत आणि अंगणवाडी मगाशी मी सांगितलं त्याच्यामध्ये अंगणवाडी देखील आपण नवीन बांधलेले सुसज्ज इमारत बांधलेली आहे आणि अंगणवाडीमध्ये पण 5 ते 7 मुलांचा पट चालू आहे. आम्ही मराठी शाळा टिकण्यासाठी किंवा शाळेचा दर्जा वाढवण्यासाठी खूप ग्रामपंचायतीच्या लेवलला या सामाजिक लेवलला आमच्या इथे बरेचसे असे दानशूर व्यक्ती आहेत की ज्यांच्या माध्यमातून शाळेचे जेव्हा पहिला दिवस असो त्यावेळी मुलांना दप्तरं वह्या पुस्तकं छत्र्या असं आम्ही वाटप करतो जेणेकरून लोकांचं आकर्षण आपल्याकडे वाढलं पाहिजे. जे इंग्लिश मिडियमकडे जाणारे विद्यार्थी आहेत किंवा शहराकडे स्थलांतरित जे मुलं घेऊन जातात ते स्थलांतरित जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना आम्ही समजावून सांगतो की आपल्या गावामध्ये मराठी शाळेचे शिक्षण हे दर्जेदार आहे. त्यामुळे आम्हाला लाभलेले जे शिक्षक आहेत दोन्ही जे मुगदम सर आणि गायकवाड सर म्हणून खरोखर उत्तम शिक्षक आहेत. बरोबर. एखाद्या इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी आणि आमच्या शाळेचा विद्यार्थी तुम्ही बसवा खरोखर तो आमचा विद्यार्थी ऐकणार. सेमी इंग्लिशच्या क्वालिटीचं शिक्षण दिले जाते. इंग्लिशचं शिक्षण दिले आमच्या इथं
मी तुम्हाला सांगितले भौगोलिक परिस्थिती खूप विखुरलेली असल्यामुळे लांबून पोरं येणारे असली तर एखाद्या मुलाची अडचण असेल किंवा एखाद्या मुलांना येता येत नसेल तर मी किंवा शिक्षक आमच्या स्वतःच्या गाडीमध्ये जाऊन आम्ही आणतो. लहान मुलं आमच्या इथं अंगणवाडीमध्ये आहेत की जी मुलं आई वडील मुंबईला आहेत आणि शेतात काम काही करणारे जाणार असेल त्या मुलांना इथं झोपण्याची व्यवस्था देखील आम्ही करतो. म्हणजे जसं पालनाघर असतो म्हणजे पालनाघर नाही पण तरीसुद्धा एखादा लहान मूल अंगणवाडीचा सुटला किंवा पहिलीचं सुटलं ते थकलेले असतात तर बाबा इथं झोपू द्या. पण त्या मुलांना शिक्षणाची आवड आम्ही लावतो आहे आणि पालकांना देखील आम्ही सांगतो की शिक्षण दर्जेदार आहे आणि ते शिक्षण चांगल्या पद्धतीने मला वाटतं आमच्या लोकसंख्येनुसार आम्ही तो पट सांभाळण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्या पटात आणखी पट वाढेल ह्याची आम्ही काळजी घेत आहे. सरपंच साहेब गावगाडा म्हटलं की महिलांचा प्रश्न आला, महिलांच्या समस्या आल्यात, महिला सक्षमीकरणासाठी आपण काय करणार आहोत? चांगला प्रश्न आहे कारण महिला सक्षमीकरण झालं तर गाव सक्षम होणार आहे. कारण जिच्या हाती पालण्याची दोरी तिन्ही जगाचा उद्धार करेल असं ते हे आहे. खरोखर आम्ही महिला सक्षमीकरण करण्यासाठी आमचा गाव हा ग्रामीण आणि खेडे भाग आहे. त्यामुळं आम्हाला बचत गटाच्या माध्यमातून आपल्या महिलांना आमच्या गावामध्ये एक 3-4 बचत गट आहेत आणि त्याच्या माध्यमातून काही रोजगार म्हणजे आमच्या काही महिला भाजीपाला बनवणं परसावनातून किंवा पापड करणं हे असे छोटे मोठे उद्योग आम्ही करतो आहे. कारण असा खूप मोठा असा रोजगार ह्या ग्रामीण भागातून आम्ही देऊ शकत नाही तरीसुद्धा आम्ही ते प्रयत्न करतो की महिलांना जेणेकरून आपल्या हाताला काम लागेल. आणि गरीब घरातील महिला असल्या जवळजवळ हा गावातले बरेचसे लोक मजूरखोर असल्यामुळं आम्ही त्या पद्धतीने महिलांना बचत गटाच्या माध्यमातून कशी ताकद देता येईल आणि एखाद्या निधीतून फंड देऊन त्यांना कमीत कमी अनुदान करून त्यांना कसं उभं करता येईल. मग कुक्कुटपालन असू द्या, बकरी पालन असू द्या, आणखीन इतर असे गावामध्ये विधवा महिला असतील तर त्यांच्या पेन्शनचे योजना सगळे आमच्या गावामध्ये विधवा महिला आहेत त्यांना आपण राजीव गांधी पेन्शन योजना, श्रावणबाल पेन्शन योजनेतून आपण त्यांना सर्वांना त्यात पात्र केलेले आहेत. मला वाटतं आमच्या गावामधल्या जेवढ्या विधवा महिला आहेत आणि ज्या त्या स्कीममध्ये बसतात त्या सर्व महिलांना आपण त्या स्कीममध्ये बसून त्यांना 100% आपण पेन्शन चालू केलेले आहेत. ज्या निराधार महिला आहेत त्यांना देखील. कोकणातल्या गावामध्ये अनेक गावातील जे युवक आहेत ते स्थलांतर करतात, मुंबई पुण्यासारख्या मोठ्या शहरामध्ये जातात, परंतु आपल्या गावातला हा तरुण गावातच राहण्यासाठी आपण काय करताय? हा खरोखर हा प्रत्येक गावात खूप मोठा भेडसावणारा प्रश्न आहे की कोकणातली बरीचशी घरं आता खाली व्हायला लागली आणि एखाद्या सणाच्या निमित्तानं ती परत घरं भरतात आणि ते जे खाली होण्याचं कारण एक आहे की त्यांच्या हाताला रोजगार नसल्यामुळं आणि रोजगार उपलब्ध नसल्यामुळं तरुण इथून आमच्या देखील गावातून तरुणांची जाण्याची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे. खरोखर साहेब आमच्या गावातले काही तरुण आम्ही काही आता पारंपरिक शेती तर केली जाते आता पावसाळी दिवस भात लावून हे पण आम्ही पारंपरिक शेती न करता लोकांना आधुनिक शेतीकडे आम्ही वळवतोय. म्हणजे जेणेकरून फळझाडे असतील एखादे मोठ्या प्रमाणात तुम्ही कळिंगण लागवड करू शकता बागायत काहीतरी करण्यासाठी. आता आमच्या इथे आमचे 2-3 शेतकरी चांगले आहेत. संतोष भोसले असू द्या, आमचे सुनील भानत असू द्या, आमचे प्रवीण चव्हाण, आमचे उपसरपंच देखील छोटे मोठे भाजीचे धंदा करतात असं व्यवसाय करतात आणि आणखीन काय आहेत. आणि जिथं डेव्हलपिंग आहे तिथं आपल्या लोकांना कसा रोजगार भेटेल ह्याचे आम्ही प्रयत्न करतो. कारण इतर कुठलेही औद्योगिक तर इथं नसल्यामुळं हा रोजगार हा गावातल्या लोकांनीच उपलब्ध करायला लागेल आणि गावातल्या लोकांना उपलब्ध करण्याचं प्रामुख्य एकच आहे की शेती. आणि शेतीत जर तुम्ही आधुनिक पद्धतीने न करता पारंपरिक पद्धतीने शेती केलं तर आपल्याला मार्केट आहे जवळ सगळं आहे. आणि जवळजवळ आमची बऱ्याचशी लोक आता तुम्ही जर गावात फिरले तर बऱ्याच ठिकाणी अशी फळझाडांची बागायत केलेली तुम्हाला पाहायला भेटेल. अशा पद्धतीने आम्ही तरुणांना इकडे थांबवण्यासाठी किंवा आपल्या गावात थांबवण्यासाठी आम्ही तो प्रयत्न चालू आहे. बरोबर. आता मला असा अजून एक असा प्रश्न विचारायचा आहे की गावातले जे तरुण आहेत म्हणजे 10वीला 12वीला जाणारे तरुण असे किती आहेत? आता आमच्या गावातून 10वीला आता जाणारे जवळजवळ आमच्या गावातून 10वीला एक माध्यमिक शाळेमध्ये जाणारे मला वाटते आता 2 ते 4 मुलं असतील. 4 मुलं आहेत. आणि कॉलेजला जाणारे माध्यमिक ह्याला आंबेडकर कॉलेज किंवा इतर ठिकाणी तालुक्याला जाणारे त्या मुलांची एक 10 मुलांची संख्या असू शकते. 11वी 12वी कोण असे ग्रॅज्युएशन असे 8-10 मुलं ते आहेत.
गाव म्हटलं की ज्येष्ठ नागरिक आलेत. अवश्य. मग ह्या ज्येष्ठ नागरिकांसाठी आपण बसण्यासाठी एखादा कट्टा किंवा त्यांना खुर्च्या किंवा त्यांच्यामध्ये आरोग्य शिबिर असं काय तुम्ही राबवलं होतं? 100% मी सरपंच झाल्याच्या नंतर आमच्या गावामध्ये आम्ही आरोग्य शिबिर ह्याच ठिकाणी आरोग्य शिबिर राबवलं. आम्ही सरपंच झाल्याच्या नंतर आमच्या राम मंदिराचा सभा मंडप आहे त्या ठिकाणी वयोवृद्ध लोक आहेत त्यांना चष्मा वाटपचं हे केलेलं आहे. म्हणजे त्याच्यानंतर आम्ही आता ह्याच्यानंतर देखील ठेवणार, दर पावसाळी चालू झाला की आरोग्य शिबिर हे आमचं असतं. आम्ही महाडवरून आरोग्य शिबिर, कारण शेतीचे दिवस असतात आणि पावसाचे दिवस असतात त्यामुळं लोक आजारी पडण्याचं प्रमाण असतं. त्यामुळं आम्ही दरवर्षी आरोग्य शिबिर राबवतो. त्याचे आमच्याकडे फोटो वगैरे सगळे आम्ही त्या माध्यमातून आरोग्य शिबिर राबवत असतो आणि त्या माध्यमातून आम्ही लोकांना हे करतो. ज्येष्ठ नागरिकांना बोलल्याच्यानंतर आमचे कसं आलं, ज्येष्ठांचं प्रमाण 100% साहेब कमीच आहे. कारण काय झालं आहे, लोक शहरामध्ये गेले तर आई वडिलांसोबत आहेत पण आहेत काही इथे आहेत, पण आमच्या गाव मी काय सांगितलं एक वाडीपासून खूप 1, 2, 2, 2.5 आता तुम्ही इथे एंट्रीला सुरुवात केली आमच्या गावाच्या, तर इथं आम्ही देखील 4-5 खुर्च्या लावलेल्या आहेत. अशा गावाच्या काही मोजक्या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून नाही तर काही लोकांनी आपल्या एखाद्याच्या स्मरणार्थ वगैरे अशा ते खुर्च्या लावलेल्या आणि तिथं लोक बसतात. पण त्या कट्ट्यावर वयोवृद्ध माणूस दिसत नाही. खरोखर ही खंत आहे की गावामध्ये माणूस नाही आहे आणि गावाला गाव पण ज्येष्ठ नागरिकांशीवर नाहीच आहे. मला अजून एक प्रश्न असा विचारायचा आहे की संपूर्ण महाराष्ट्रात असेल देशात असेल जातीय तेढ निर्माण होतात, जातीय दंगली, जातीभेद मोठ्या प्रमाणात होताना पाहायला मिळतं. आपला गाव देखील हा छोटा जरी असला तरी विविध 8 वाड्या वस्त्यांनी ही ग्रामपंचायत वसलेली आहे. तर काय सांगाल की ह्या सर्व गावांना विविध जाती धर्मातील लोकांना एकत्र आपण कसं करतात आणि एकत्र राहण्यासाठी आपण काय करताय? आम्ही काय आहे, तुम्ही जे विचारल्याप्रमाणे आमच्या 8 वाड्या आहेत आणि 8 वाड्यांमध्ये जवळजवळ 6 समाजाचे 6 जातीची लोक आहेत आणि त्यामुळं आमचा गाव तसा आदर्श गाव आहे. आम्ही तंटामुक्तीचा देखील पुरस्कार घेतलेला आहे. आम्ही स्वच्छ ग्रामपंचायत निर्मलचा देखील हे घेतला आहे. मगाशी बोलण्यामध्ये माझा एक विषय राहिला की आरोग्यासाठी आम्ही TB मुक्त ग्रामपंचायत म्हणून आम्ही सिल्वर पदकपर्यंत आम्ही ग्रामपंचायत गेले. त्यामुळे आम्ही लोकांची देखील त्या माध्यमातून केलेलं आहे. खरोखर आम्ही हे आमच्या प्रत्येक समाज जरी वेगवेगळ्या जातीचा असला तरी मी मगाशी तुम्हाला आमच्या इथे एक स्मशानभूमी आहे, आम्ही एक गाव एक स्मशानभूमी करण्याचा प्रयत्न केला आणि तो एक देखील प्लॅन सक्सेसफुल झाला. ठीक आहे, मुस्लिम समाज दफनक्रिया असल्यामुळे ते आपल्या इथं येऊ शकत नाही. आमच्या इथं मुस्लिम समाज आहे, बौद्ध समाज आहे, मराठा समाज आहे, OBC समाज आहे, धनगर समाज आहे. अशा आमचे समाज आहे. पण आमच्या प्रत्येक वाडीमध्ये सण असतो. मी आता इथं आपण बसलो, इथं आमच्या गावाची एक खूप मोठी यात्रा असते. त्यावेळी प्रत्येक जातीचे प्रत्येक पंथाचे लोक इथे एकत्र येतात, एकत्र बसतात, एकत्र काम करतात. कुठलाही भेदभाव नाही. मग इथून आमची देवीची पालखी निघते, त्या पालखीला देखील खानकरी कुठल्या समाजाचा आहे कुठल्या जातीचा हा विचारला जात नाही. आमच्या देवळामध्ये कुणीही यायचं, कधीही घंटी वाजायचं, पाया पाडायचं, देवाचं दर्शन घ्यायचं. ज्यावेळी जातीभेद नाही. ज्यावेळी आमच्या बौद्ध समाज बांधवांची देखील इथं वाडे असताना आमची इथं आंबेडकर जयंती आणि बुद्ध जयंती ही मोठ्या उत्साहात साजरी होत असते. त्यावेळी आमचा OBC बांधव, ओपनवाला बांधव असू दे किंवा मुस्लिम समाज हा मोठ्या उत्साहाने येतो आणि आमच्या बौद्ध बांधवांच्या पुढं 2 पावलं पुढं जाऊन लेझिम, नगारेन, बाजे घेऊन हे नाचत असतात. मुस्लिम समाजाचा आता गेल्या आपले 4-5 दिवसापूर्वी मोहरम झाला आणि तिथं लोकसंख्या जर विचारली तर तिथं लोक बोटावर मोजणे इतकी म्हणजे 10च आहेत आणि ती 10 लोक एवढा मोठा मोहरम उत्सव साजरा करतात. आजूबाजूच्या मोठ्या गावातून मोहरम बंद झालेला आहे. पण आम्ही लोक आमच्या इतर वाडीतील लोक आम्ही जाऊन त्यांना तिथं सहकार्य करतो. त्यांच्या विसर्जनापर्यंत असो, त्यांचे 10 दिवस तो कार्यक्रम असतो. मग 10 दिवशी आम्ही जातो, तिथं उभा राहतो, सहकार्य करतो. कोणताही भेदभाव नाही. आम्ही गोडीने राहतो. इथं जातीता नाही नातं, इथं मानवता नांदते आणि प्रत्येक माणूस हा माणसाच्या हातात हात घालून काम करत असतो. त्यामुळे आमच्या इथं तर जवळजवळ जाती आता नाही बोलवणार साहेब तरी चालेल. आमच्या इथं कुठल्या असं म्हणजे तो रोहिदासवाडीतला आहे, तो OBC कुणबी समाज असं नाही कधीच. म्हणजे आमच्या इथं 100% जाती येता नाही. आमचा एक गाव एक पाणवठा, एक कुठलाही कुणीही आमच्या इथं जरी कुठल्या गावाच्या वाडीमध्ये एखादा सार्वजनिक कार्यक्रम असला, लग्नाचा असू द्या, इतर कुठलाही असला तरी जेवण वाढण्यापासून जेवण बनवण्यापर्यंत आम्ही प्रत्येक वाडीतले एकत्र येतो साहेब. रेल फॅट आहे
एकत्र येतो आणि त्या माणसाचं जेवण बनवतो कार्यक्रमाचं. आणि सरपंच म्हणून तुम्ही शेवटचा प्रश्न आहे, सरपंच म्हणून तुमचा असा कोणता ड्रीम प्रोजेक्ट आहे की माझ्या सरपंच कालखंडामध्ये मला हा पूर्ण करायचा आहे? आमचा ड्रीम प्रोजेक्ट असा खूप मोठा असा ड्रीम प्रोजेक्ट नाही, कारण मंत्री महोदयांच्या माध्यमातून, माननीय मंत्री महोदयांच्या माध्यमातून, भरतशेठ गोगावले यांच्या माध्यमातून मी या गावाचा विकास बहुतेक 90% साधलेला आहे. आणि हा विकास साधत असताना आमच्या आता गावामध्ये ड्रीम प्रोजेक्ट म्हणजे असं असतं की आमचं मागाशी तुम्ही बोले की गावातला जाणारा तरुण किंवा गावातली जाणाऱ्यांची संख्या मुंबई पुण्याला शहराकडे ती कशी थांबवता येईल आणि त्याच्यासाठी काय उपाययोजना करता येईल, हा माझ्यासाठी असणारा भेडसवणारा सततचा प्रश्न आहे. कारण माझ्याबरोबरचा असणारे तरुण इथं मोजायला गेले तर बोटावर मोजण्यासारखे तरुण भेटणार नाही तुम्हाला. कारण हा तरुण जर गावात राहिला तर ह्या गावाचा विकास होईल, ह्या गावाला ताकद राहील. आणि माझा ड्रीम प्रोजेक्ट बोलण्यापेक्षा माझं स्वप्न आहे की मी माझ्या गावात काहीतरी तरुणांना किंवा माझ्या महिलांना रोजगार देऊन त्यांना स्वतःच्या पायावर किंवा ह्या गावातली जाण्याची लोकसंख्या कशी थांबवता येईल, हा माझ्या डोक्यात असणं खूप मोठं स्वप्न आहे. तर हे होते सिरसवणे ग्रामपंचायत सरपंच. 8 वाड्या वस्त्यांमध्ये मिळून ही ग्रामपंचायत बनलेली आहे आणि बहुजन समाज या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये नांदतो. आणि आमच्या गावामध्ये जातीवाद नसून मानवतावाद आमच्या गावामध्ये या ठिकाणी आम्ही राबवतो आणि 8 ते 9 कोटीचा निधी या ठिकाणी आणून गावाचा विकास केल्याचा दावा या ठिकाणी सरपंच रवी धोत्रे यांनी या ठिकाणी केलेला पाहायला मिळतोय. अशाच नवीन नवीन मुलाखती पाहण्यासाठी आपण पुन्हा एकदा दुसऱ्या गावामध्ये दुसऱ्या गावाचा काय झालेला विकास आणि किती दुसऱ्या गावातल्या सरपंचांनी गावाचा काय पलट केलेला आहे हे आपण पाहणार आहोत. त्यामुळे चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला आताच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. नमस्कार.